शिक्षण संस्था इंग्लिश मीडियम स्कूल. माझ्या नाट्यछटेचा विषय आहे मी तर आहे अव्वल. आटोपला एकदाचा उद्घाटन सोहळा. आज या विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये सहभागी झाले खरी प्रेक्षक सगळं सभागृह अगदी भरले. पण कधी एकदा माझा नंबर येतोय आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन घरी जाते असं झालंय मला. पहिलं बक्षीस तर मलाच मिळणार कारण सगळ्यामध्ये अव्वल आहे मी. ही पहिली स्पर्धा काय वाटतं? कविता म्हणते वाटतं. वा, बालकवींची कविता म्हणतेस? काय म्हणते? त्या सुंदर मखमालीवरती परिराणी ती खेळत होती. नाही ग बाई, फुलराणी आहे ते. फुलराणी ते खेळत होती. मी जर असते ना हिच्याहून सुंदर कविता म्हटली असती. जाऊ दे, आठवली नाही वाटतं कविता म्हणून बसली वाटतं. बस बस, काही झालं तरी नंबर माझाच येणार आहे कारण मी तर आहे अव्वल. आता ही पुढील स्पर्धेत काय करतीये? गाणं म्हणते आहे. गा बाई गा. सांज ये गोकुळी सावळी सावळी. अगं मुली, आलापताना जरा कमी घे नाहीतर बक्षीस मिळता मिळता इथंच सांज व्हायची. किती ताल सूर सोडून गाते आहे. तानसेन नसले ना तरी कानसेन नक्की आहे बरं मी. संपलं वाटतं एकदाचं गाणं. अगं राणी, कितीही गळा अडवलास ना तरी नंबर माझाच येणार आहे कारण मी तर आहे अव्वल. हा काय लबाचा मारा आहे मंचावर? भारुडाची तयारी आहे. भारुड हा लोकगीतातला एक भारी प्रकार. काय पण नेहमीचाच घेतला. वितू चावला. अरे राजा, थोडा दुसरा भारुड निवडायचं ना. संत एकनाथांनी किती तरी छान छान भारुड लिहिले. मी जर असते ना तर सत्वर कावगा भन येईल असं ठसक्यात केलं असतं ना. जाऊ दे, आज कथाकथन घेतलं ना तेच बघा कसं भारी. तसं तर सर्वच येतं मला कारण मी तर आहे अव्वल. चला, माझं नाव पुकारलं गेले. जाते मी सादरीकरणासाठी. बापरे, मंचकावर बघितल्यावर कळतंय किती प्रेक्षक आहेत. हे काय, मी घाबरले.